आपण थोडा वेळ वाट बघूया काही लेडीज जॉईन होण्याची आणि सेशन स्टार्ट करू. ओके, 2 मिनिटं वाट बघू आपण. तब्येत कशी आहे मॅम तुमची? ओके, तर आपण जे आहे आपलं सेशन स्टार्ट करूया. इथे बसलेल्या प्रत्येकीने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती गोष्ट फक्त इतकी लक्षात ठेवा की दुपारी खूप जणांच्या घरामध्ये लहान मुलं झोपलेले असतात. तर प्लीज ट्राय युअर बेस्ट की कोणीच माईक अनम्यूट करणार नाही. ट्राय युअर बेस्ट ज्यांना कॅमेरा ऑन करता येत असेल प्लीज कॅमेरा ऑन करा, कारण की फक्त माझ्या एकटीचाच कॅमेरा ऑन आहे. थँक्यू. हॅलो रोहिणी. तर आपण जे सेशन आज घेत आहोत, आजचं सेशन ह्या विषयावर आहे आपलं की तुमची पण खूप जास्त चिडचिड होते का, तुम्हाला खूप जास्त राग येतो का, आणि त्याच्याहून सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्हाला खूप जास्त लवकर रडू येतं का. तर ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनामध्ये असेल हो मॅम, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत होतात. ट्रस्ट मी, ह्या गोष्टी माझ्यासोबत व्हायच्या, आता नाही होत, मला फरक नाही पडत. ट्रस्ट मी. ठीक आहे, आणि तेच तर रिझन आहे की म्हणून मी तुमच्या समोर बसलेली आहे तुम्हाला ह्या गोष्टी सांगायला. जरा स्थिर बसा, अशा सगळ्या हालचाल नका करू. खूप हालचाल करताय तुम्ही. स्थिर, प्रॉपर, खूप चांगला विषय घेऊन आलेली तुमच्यासाठी मी. असं खूप वेळेस असतं ना, सुरुवात अशी करते की खूप लेडीजला असं वाटते मी माझं आयुष्यच जगली नाहीये, मी माझ्या स्वतःसाठी काहीच केलेलं नाहीये, माझं पूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठीच गेलेलं असते. एक साधारण
गोष्ट बघायला गेली तर खरं आहे, एक मुलगी लहानपणापासून लग्नापर्यंत आई वडिलांचं ऐकून जगते, लग्नानंतर नवऱ्याचं ऐकून जगते आणि उतरत्या वयामध्ये मुलं काय म्हणतील त्यावर ऐकून जगत असते. मग स्वतःसाठी कधी जगायचं? तर तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी जगायचा चान्स जेव्हा मिळत असतो ना, तेव्हा तुम्ही जगत नसतात. थोडक्यात सांगायला गेलं तर स्वतःसाठी जगणं म्हणजे काय? स्वावलंबी बनणं. आता स्वावलंबी बनणं म्हणजे इथे खूप जणींच्या डोक्यात हा विचार आला का की आपण आपला पैसा कमवायचा? नाही. स्वावलंबी बनणं म्हणजे पैसा कमवणं हे आहे. पण स्वावलंबी बनणं म्हणजे काय? मी माझ्या स्वतःला खुश ठेवणं. ठीक आहे? पॉइंट टू पॉइंट विषय घेते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण सर्वात जास्त चिडचिड केव्हा करतो? जेव्हा आपल्या अपेक्षेप्रमाणे काही होत नाही. एम आय राईट? सपोज तुम्ही आज अपेक्षा केली की तुमच्या सोबत असं काहीतरी व्हावं. फॉर एक्झाम्पल, काल चॉकलेट डे होता. इथे किती जणींना वाटलं असेल की आज चॉकलेट डे आहे, तर मला चॉकलेट गिफ्ट भेटावं, असं खूप जणींना वाटलं असेल बेबी. मला बिलकुल नव्हतं वाटलं. ठीक आहे, ओके. जर कुणाला असं वाटलं असेल की मला चॉकलेट भेटायला हवं, आज चॉकलेट डे, आता तुम्ही अपेक्षा कुणाकडनं केली? तुमच्या पार्टनरकडनं. ठीक आहे? कुणाचं इथे लग्न झालेलं आहे, कुणाचं लग्न नाही झालंय. लग्न झालेल्यांनी नवऱ्याकडनं केली, लग्न न झालेल्यांनी बॉयफ्रेंडकडनं केली अपेक्षा. ज्यांच्याकडनं पण अपेक्षा केली, पण तुम्ही काय केली? तुम्ही अपेक्षा केली. आता तुम्हाला चॉकलेट हवी ना, तर ह्याच्यात अपेक्षेत पण काय असतं, लेडीजचं फोन करून कधीच सांगणार नाही की माझी अपेक्षा आहे की आज मला चॉकलेट हवंय. तुम्हाला सरप्राईज हवं असतं. तुम्हाला खुश ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःची 5 रुपयाची कॅडबरी स्वतःला आणून देऊन स्वतःला असं म्हणू शकत नाही, हे हॅपी चॉकलेट डे फॉर माय सेल्फ. मी माझ्या स्वतःला हॅपी चॉकलेट डे का नाही करू शकत? मग ज्यांना नाही भेटली त्यांनी हा विचार केला की अरे माझ्या लाईफ मध्ये आनंदच नाहीये. जेव्हा की विषय फक्त एका छोट्या चॉकलेटचा होता. जेव्हा तुम्ही अपेक्षा करतात आणि तुमच्या अपेक्षा समोरच्याकडनं पूर्ण होत नाही, तेव्हा आपली चिडचिड होते. हे एक धडधडीत सत्यता आहे जी स्वीकारा. त्यांनी मला खुश नाही ठेवलं तर माझ्यासाठी खुश ठेवा. खूप बाहेरचे मला डिप्रेशन रिलॅक्स साठी कॉल येतात, मॅम ते माझ्यासाठी काहीच एफर्ट्स घेत नाही. अगं मग तू घे तुझ्या स्वतःसाठी एफर्ट्स. मी इतकी मोठी झाली आहे, मी आज वयाच्या इथपर्यंत आलेली आहे. मी माझ्या प्रत्येक हॅपीनेस साठी का माझ्या नवऱ्यावर, का माझ्या पॅरेंट्सवर अवलंबून राहू? आपण एवढे स्वतः आता समंजस झालेलो आहोत. लहान बाळासारखे नाहीये. आपण आपल्या स्वतःच्या हाताने जेवण करतो, स्वयंपाक बनवतो. तुम्ही तुमचं पूर्ण घर सांभाळतात. इथे अशा किती लेडीज आहेत ज्या लेडीज जॉईंट फॅमिली मधल्या असतील, हॅट्स ऑफ. आणि त्याच्यावर जास्त हॅट्स ऑफ ज्या सिंगल असतील. कारण की मी सांगते, आम्ही विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहणार आहे, जॉईंट फॅमिली नाहीये. आजारी पडलेली 4 दिवस झाले, मीच माझी कामं करते, मी माझे घर कामं पण करते, मी माझी अकॅडमी पण सांभाळते. जॉईंट फॅमिलीमध्ये तरी बेबी आजारी पडल्यावर असतात बाकीचे ऑप्शन्स काम करण्यासाठी. जे वेगळे राहतात त्यांना त्यांचंच करावं लागतं, मला माझंच करावं लागतंय. जर मी एवढा पूर्ण संसाराचा डोलारा सांभाळते, सकाळी उठते, नवऱ्याला टिफिन बनवून देते, घरकाम आवरून राहिलीये, घर साफसफाई, कपडे भांडे धुणं, 2 जुळ्या मुली सांभाळणं, हे जर का मी माझ्या घरासाठी करू शकते, तर ऑफकोर्स मी माझ्या स्वतःला खुश का नाही ठेवू शकत? सिंपल आहे. इथे बसलेल्या प्रत्येक स्त्रीला सांगेल, जेव्हा आपण दुसऱ्यांकडनं अपेक्षा करतो, तेव्हा त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की आपण नेहमी जास्त प्रमाणात चिडचिड करतो. ठीक आहे? स्टेटस सबसे बुरी बात होती है. लक्षात ठेवा. व्हॉट्सअप स्टेटस. तिच्या लाईफ मध्ये चॉकलेट डे असा सेलिब्रेट झाला, तिच्या लाईफ मध्ये हा डे तसा सेलिब्रेट झाला, तिचा बर्थडे तसा सेलिब्रेट केला, हे बघून आपण खूप वेळेस अपसेट होत असतो. स्टेटस पुरतीच ठेवा. ट्राय युअर बेस्ट. इतकं बिझी बनायचंय की आपल्याला लोकांचे स्टेटस बघायला टाइम नाही भेटला पाहिजे. ट्रस्ट मी, मला खूप कमी टाइम भेटतो लोकांचे स्टेटस बघण्याचा. खूप कमी टाइम भेटतो. क्वचित एखादा ऑफ आहे, जसं काल मला दुपारी बऱ्यापैकी ऑफ होता, सो मी काल दुपारी स्टेटस पाहिलेत. अजून सकाळपासून मला कुणाचेच स्टेटस बघायला टाइम नाही भेटलाय. आय मीन ना, स्टेटस ऐसी बात होतीये की कोणत्या तरी अनोळख्या व्यक्तीने पण एखादा जर टोमणा टाकला ना, तर आपली काही चूक नसताना आपल्या मनाला असं वाटते, अबे ये मेरे लिए तो नाही होगा, असं आपल्याला खूप वेळेस वाटते.
तर बेस्ट ऑप्शन आहे की दुसऱ्याच्या लाईफ मध्ये काय चालू आहे ना ते नका बघू. लाईफ मध्ये तुमच्या स्वतःचा एक स्टेटस आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मी इथे तुम्हाला सगळ्यांना एकच फड्डा सांगेल, तुमची चिडचिड जास्त होत आहे, तुमचा राग जास्त होत आहे, आणि त्या लेडीजा ज्यांना खूप लवकर रडू येते. आता ह्या लेडीजचा प्रॉब्लेम काय असतो मी सांगते. एक छोट काही बोललं की त्या रडतात. ह्याचं कारण असं असते की खूप ओव्हर थिंकिंग, खूप जास्त प्रमाणात दुसऱ्यांवर अपेक्षा आणि स्वतःला खूप लाचार आणि बेबस समजून घेणं, अशा लेडीज खूप पटकन रडतात. म्हणजे त्या आहेत ना स्वतःवरच क्यू खात असतात. अरे माझी आयुष्य खूप खराब आहे, मला सांगा तुमच्याकडे काय नाहीये. मी तुम्हाला 3 गोष्टी सांगते, त्या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील, ट्रस्ट मी, तुम्ही खूप लकी आहात. ओके. अन्न, वस्त्र, निवारा, या 3 गोष्टी तुमच्याकडे आहेत. डझंट मॅटर स्टँडर्ड अन्न, स्टँडर्ड वस्त्र, स्टँडर्ड निवारा. अन्न, वस्त्र, निवारा, ह्या 3 गोष्टी जर तुमच्याकडे आहे, बिलीव्ह मी, तुम्ही ह्या जगातल्या सर्वात सुखी लेडीज आहात. कधीतरी रेल्वे स्टेशनवर गेल्यावर तिथे असणाऱ्या त्या लेडीजचं आयुष्य बघा, ज्या कडकडत्या थंडीमध्ये बिना घराणी बसलेल्या असतात, ज्याचे लहान मुलं डिसेंबर मधल्या काही 3 ते 4 डिग्री तापमानावर उघड्या अंगाने झोपलेले असतात. ट्रस्ट मी, आपण खूप लकी आहे. तुम्ही खूप लकी आहेत की तुम्ही मोबाईलवर सेशन बघत आहात. खूप जणींची लाईफ अशी पण आहे की त्यांना मोबाईल म्हणजे काय माहित नाहीये. आणि ट्रस्ट मी इथे बसलेल्या अशा खूप लेडीजला ही गोष्ट सांगेल की मी अशा पण स्त्रिया बघितलेल्या आहेत की त्याच्याकडे मोबाईल आहे, आयफोन्स आहे, 1.5-2 लाखाचे मोबाईल आहेत. ओके. पण त्यांना घरकामात इतकं अटकवलेलं आहे की त्यांना दुपारी माझं हे सेशन बघायलाही टाइम नसतो भेटत. तर तुम्ही खूप लकी आहे की आपण ह्या टायमाला एकमेकांशी बोलू शकतो, ऐकू शकतो, एकमेकांना बघू शकतो. आणि ह्या परिस्थितीत पण तुम्ही जर स्वतःवर क्यू खात आहात की माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, तर फक्त एकच गोष्ट असते, ती गोष्ट म्हणजे ही की माझ्याकडे जे आहे कुठेतरी ते कुणाचं तरी एखादं ड्रीम आहे, कुठेतरी ते एखाद्याचं स्वप्न आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या कपाटामध्ये लटकलेली एखादी साडी जी तुम्ही 10 वेळेस घालून झालीये आणि तुम्हाला वाटते की तीच साडी माझी लाईफ आहे का, मला दुसरी साडी घालायची आहे. ट्रस्ट मी, ती साडी कुठल्या तरी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं स्वप्न असेल की तुम्हीच कोणत्या लग्नात घातल्यावर त्या व्यक्तीला ती साडी आवडली असेल आणि त्या स्त्रीला वाटत असेल यार माझ्याकडे अशी साडी का नाहीये. म्हणून ज्या गोष्टी आहे त्या गोष्टीत आपण जेव्हा समाधानी राहतो तेव्हा आपलं रडणं कमी होते. समोरच्या व्यक्तीकडनं खूप जास्त अपेक्षा आपण जर ठेवल्या तर आपण चिडचिड करत असतो. आणि आपण आपलं डोकं खूप जास्त रिकामं ठेवलं तर आपल्याला खूप पटकन राग येत असतो. इथपर्यंत इथे सगळ्यांना पॉइंट टू पॉइंट कळालंय. ओके. मी एक गोष्ट सांगेल ती म्हणजे ही की जसं मी सांगितलं की जर तुमच्या अपेक्षा आहेत तर तुम्ही तेव्हा चिडचिड करा जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला फोन करून ती गोष्ट मागितलीये, ती डिमांड केलीये की माझी इच्छा आहे की हे सेलिब्रेट करायला पाहिजे. आणि जर ती गोष्ट समोरच्याने नाही केली तर चिडचिड करणं बनताय. ठीक आहे. तर चिडचिड करणं बनतंय. समोरची व्यक्ती कुठली अत्तरयामी नाहीये की त्या व्यक्तीच्या अंगात किंवा मनात किंवा कानात तुम्ही केलेलं इमॅजिनेशन पोहोचेल की तुमची अपेक्षा काय आहे, हे त्या व्यक्तीला न सांगता कधीच कळणार नाही. आणि ती गोष्ट जर समोरच्याकडनं नाही झाली तर मग तुम्ही चिडणं योग्यच नाहीये. कारण की तुम्ही ती गोष्ट मांडलीच नाही समोरच्या व्यक्तीसमोर की मला ही गोष्ट हवी पण आहे. तर 2 गोष्टी असतात खुश राहायच्या. हा, 2 फंडे खुश राहण्याचे. पहिला फंडा जो मी स्वीकारते, अपेक्षाच नाही ठेवत. मी परिपूर्ण आहे माझ्या स्वतःला खुश ठेवायला. आय मीन आपल्या स्वतःला इतकं खुश ठेवायचं नाही की आपला पार्टनर ना विचारात पडला पाहिजे की मी अशी कुठली वस्तू घेऊ हिच्यासाठी की माझ्याकडनं ही खुश होईल. ट्रस्ट मी, मला एखादी गोष्ट जर आवडली तर मी माझ्या कमाईमध्ये ती विकत घेऊन घेते. खूप वेळेस माझ्या घरी माझे हसबंड विचार करत राहतात की मी हिचा बर्थडे आलाय
अॅनिव्हर्सरी आलीये, बीला काय घेऊ, काहीच गिफ्ट का घेऊ, माझ्याकडे सगळंच आहे, मी सगळंच घेतलंय. तेव्हा ते एफर्ट्स बघा. कारण की मला खूप लेडीज इथे म्हणतात की बाप तुम्ही इतक्या खुश का असतात. मी कधीच समोरच्याकडनं कुठल्याच गोष्टीची अपेक्षाच नाही करत. अपेक्षाच नाही. मी माझ्या स्वतःकडनं अपेक्षा करते. आणि ट्रस्ट मी, आपण आपल्या स्वतःकडनं जेव्हा अपेक्षा करतो ना, तेव्हा ती जी झटपट असते, ती जी जिद्द असते ना, आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः केलेल्या त्या 100% असतात आणि त्या सक्सेस होतातच. एक सिंपल फंडा आहे आपला लाईफ जगण्याचा. जोपर्यंत आपल्याकडे पैसा येतो तोपर्यंत कमवायची जिद्द ठेवा. इनफ. रिकामं डोकं शैतानाचं घर आहे. इथे खूप जणींची चिडचिड ह्या गोष्टीवरनं पण होत असते की पैसा नाहीये, किंवा प्रत्येक गोष्टीला समोरच्याकडे पैसा मागावा लागतो आणि समोरची व्यक्ती त्या गोष्टीला नाही नाही बोलत राहते, मग चिडचिड होते. त्याच्यापेक्षा माझी गरज, माझी अपेक्षा, माझा पैसा, इनफ. हा एक सिंपल फंडा आहे. तुमच्यासारखीच मी सुद्धा एक साधी गृहिणी होती. 82 kg वजन असलेली मी एक मुलगी होती. 82 kg. ट्रस्ट मी, हाईट 5.3 होती. माझ्या स्वतःकडनं माझं वेट आवरलं जात नव्हतं. बट लाईफ मध्ये एक फड्डा होता की मी कुणाकडनं अपेक्षा नाही केली. कोणती तरी एक मॅजिकची काठी येईल किंवा मी बसून मोबाईल चालेल आणि माझं वजन कमी करेल, की मी माझी पर्सनॅलिटी सुधरवेल. नो वे. मी स्वतः माझं त्या गोष्टीसाठी तितके कष्ट केलेले आहेत आणि आज मी तुमच्या समोर आहे. मी त्या टायमाला अपेक्षा नाही केलीये की माझ्या नवऱ्याने मला जिम लावून द्यायला पाहिजे, माझ्या नवऱ्याने मला सांगायला पाहिजे तू जिमला जा. इम्पॉसिबल गोष्ट होती, कारण की हातामध्ये 2 जुळ्या मुली होत्या आणि मी जॉईंट फॅमिलीत नव्हती राहत. तर मग मी जर जिमला जाईल तर मुली कोण सांभाळेल. सो मी ट्राय केला, पण मी माहिती मी ते का करू शकली, कारण की मी ते माझ्या स्वतःसाठी केलं, म्हणून मी ते केलं. तुमच्यासारखीच एका साध्या घरामध्ये राहणारी, इथे रोहिणी बसलेली आहे. रोहिणी 16 वर्षापूर्वी आम्ही एकाच स्कूलमध्ये एकाच बेंचवर बसायचो, एकाच स्कूलमध्ये एकाच बेंचवर. सो तिला माहितीये मी तुमच्यासारखीच एक मिडल क्लास घरातली मुलगी आहे, जिने मराठी मीडियम मधून शिक्षण घेतलेलं आहे. ही रियालिटी आहे जी आपल्याला स्वीकारायची आहे. मी आज पण जर त्याच वजनामध्ये असती तर आय थिंक की मी आज तुमच्या समोर नसती, आणि असती तरी तुम्ही खूप वेळ माझं बोलणं ऐकलं नसतं. ज्यांना कुणाला इथे असं वाटत असेल की दिसणं मॅटर नाही करत, खूप मॅटर करतं बॉस, खूप. ट्रस्ट मी, कुणीच तुमचं मन पहिले बघत नाही. कुणीही बघते सर्वात पहिले तुमची पर्सनॅलिटी, तुम्ही कसे राहतात, तुम्ही कसे बोलतात. ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःमध्ये हे चेंजेस बघतात, ट्रस्ट मी, आज माझी लाईफ काय मी सांगते. जेव्हा मी 82 kg ची होती तेव्हा मी इतकी वेळले, म्हणजे इतकी रिकाम टेकडी होती. काही काम नव्हते, पैसे कमवायचे नव्हते, फक्त घरात बसायचे, कुठेतरी बाहेर जायचे. मग बाहेर गेल्यावर मी ऐकायची ही लेडीज ना मला अशी बोलली. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. खूप जणींची चिडचिड, राग, संताप लोक काय बोलले त्यावर राहतो. सोसायटीतल्या कुणी लेडीज ती कशी झाली, काही जरी अशा पण बोललेत की बघ ती कशी दिसते, कुणी असं पण बोललंय किती डेंजर वाटतंय ते. हे शब्द माझ्या कानावर पडले आणि त्या टायमाला मी खूप रिकामी होती ना, तर मला इतकं टेन्शन यायचं, मी इतकी रडायची आणि इतका संताप व्हायचा ना की खूप, कारण की रिकामी होती ना. तुम्हाला वाटतंय की आज मी इथपर्यंत येऊन मला कोणी नावं ठेवत असतील, मला अजूनही कोणीतरी नावं ठेवते. कुणीतरी मला असं नाव ठेवते की अरे तिच्या लग्नाला तर 9 वर्ष झाले, तिच्याकडे बघून वाटत पण नाही, काय कामाचं असं. म्हणजे लोक तुम्हाला इकडनंही बोलणारे, लोक तुम्हाला तिकडनंही बोलणारे. तुम्ही ती गोष्ट ऐकली ना गाढवाची, एक नवरा बायको गाढव रिकामं चालू देतात तर पायी पायी चालतात. लोक त्यांना म्हणतात की अरे हे तर दोघं वेडे आहेत, यांनी गाढवावर बसूच जायला पाहिजे. मग गाढव सोबत का घेतलं, आणि नंतर ते गाढवावर बसतात आणि चालतात तर लोक त्यांना ते पण म्हणतात ते बिचारा गाढव एवढ्या दोघांचं वजन सांभाळते, ह्या नवरा बायकोला तर काहीच नाहीये.
गोष्ट तिकडही बोलतात, लोक तिकडनंही बोलतात. आज माझी लाईफ काय झाली मी सांगते. आज माझी लाईफ अशी झालीये की माझ्याबद्दल मला कोणी काही बोलत असेल ना, मला ते ऐकायला पण टाइम नाहीये. आणि ऐकलं तरी इकडनं ऐकून मी इकडनं सोडते, कारण की मला विचार करायला टाइम नाहीये. ट्रस्ट मी, मी आज त्या लोकांमुळे खूप पुढे आहे ज्या लोकांनी मला नाव ठेवलेले. थँक्स त्या लोकांना, खरंच मनापासून थँक्स की त्या लोकांनी मला नावं ठेवले. का माहितीये? कारण की जर त्यांनी मला नावं नसते ठेवले तर मी आज एवढी बनलीच नसती. ट्रस्ट मी. तेव्हा माझ्या मनात एक जिद्द आली की अरे मी ह्यांना प्रूफ करून दाखवेल. पण तुम्हाला माहितीये, आज मी माझ्या लाईफला इतकं बिझी केलेलं आहे की मला त्या लोकांना हे सांगायला किंवा प्रूफ करायला पण टाइम नाही राहिलाय. तुमची प्रसिद्धी जी असते ना, ती नेहमी वाजत असते, तर ती लोकांना दाखवायची गरज नाही पडत. ती त्यांच्या कानापर्यंत ऑटोमॅटिकली जाते. तर इथे ज्या अशा स्त्रिया आहेत की त्यांचं रडणं, त्यांचं चिडचिड करणं ह्या गोष्टीवरनं जर आहे की तुम्हाला लोक नावं ठेवतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. ज्या दिवशी हा रोग आपल्याला लागतो त्या दिवशी आपण आपल्या लाईफ मध्ये काहीच करू शकत नाही. स्वतःला बिझी ठेवा. लोक तुम्हाला बोलतीलच, लोक तुम्हाला सगळीकडनं बोलतील. तुम्ही काम करत असले ना तरी लोक बोलतील, अरे हिला एवढा जीव काढण्याची गरज आहे. आणि तुम्ही काहीच नाही करणार ना तरी लोक तुम्हाला बोलतील, ही तर काहीच करत नाहीये, हिला तर काहीच काम नाहीये. कळतंय? तुम्ही पैसे कमवले तरी लोक बोलतात, तुम्ही पैसे नाही कमवले तरी लोक बोलतात. म्हणून डोक्यातला हा विचारच काढून टाकायचा आहे. मी तुम्हाला ह्या सगळे कारण चिडचिडचे सांगत आहे. मी इथे कोणते मोटिवेशनल फड्डे नाही देते तुम्हाला. हे कारण आहेत तुमच्या चिडण्याचे. तुम्ही लोक काय बोलतात ना त्यावर जास्त लक्ष देतात. तुम्ही अपेक्षा खूप जास्त ठेवतात. अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीये, पण त्या अपेक्षा ज्या व्यक्तीकडनं तुम्ही ठेवतात ना त्या व्यक्तीला ते सांगायला शिका की माझी आज अपेक्षा आहे की संध्याकाळी आपण बाहेर डिनरला जाऊ. नाही दिलं तर बोला. पण तुम्ही अपेक्षा करून फक्त बसून राहिले, रात्र होत जाते, दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी होताय, मला असं वाटलं होतं तुला काल मला ना जेवायला देशील. अरे त्याला कसं कळणार आहे तुम्ही नाही सांगितलं तर? तुम्ही नाही तर शिका, बोलायला शिका. दुसरी गोष्ट, आपल्या अपेक्षा आपण स्वतः पूर्ण करायला शिका. ज्या दिवशी तुमच्या अपेक्षा तुम्ही स्वतः पूर्ण करतात, ट्रस्ट मी, त्या दिवशी समोरच्याकडनं अपेक्षा पण राहते आणि आपण आपल्या लाईफ मध्ये खूप खुश राहतो. इथे जेव्हा मी मागचं एक सेशन घेतलं होतं, प्लीज चेक युअर इंटरनेट कनेक्शन, प्लीज म्यूट युअर माइक. I hope that एक सेशन कॉल होता आणि त्या मॅमची चिडचिड फक्त एवढ्या गोष्टीवरच असायची की त्या मॅमला आहे ना कुठे पण गेल्या ना की त्यांना एखादी कुर्ती म्हणा काही म्हणा खूप आवडायचं आणि त्या त्यांच्या मिस्टरांकडे डिमांड करायच्या की मला ही कुर्ती आवडली, मला ही घ्यायची. आणि त्यांचे मिस्टर सांगायचे की आता 20 तारीख आहे, 25 तारीख आहे, तर पगार झाल्यावर घेऊ. आणि ते बिचारे तिला पगार झाल्यावर घेऊन पण जायचे, पण तोपर्यंत ती कुर्ती विकली गेलेली असायची. ओके, माझा आवाज येत आहे क्लिअर? प्लीज हात वर करा ज्यांना येत आहे. ओके, प्लीज ज्यांच्याकडे व्हॉइस ब्रेक होत आहे प्लीज त्यांनी इंटरनेट त्याचं जे कनेक्शन आहे ते प्लीज नेटवर्क कनेक्शन चेक करा. ओके, तर त्या मॅमनी ती गोष्ट माझ्याकडे डिप्रेशन म्हणून मांडली की मॅम माझ्या लाईफ मध्ये मी खूप डिसअपॉइंटेड आहे. पहिले आश्चर्य वाटलं की बघा दुनियेत काय ती एकच कुर्ती नाही बनली आहे की जी तुम्हाला खूप आवडली आणि नंतर त्याच्यावर दुसरी चांगली भेटेल. राईट? आपल्या आयुष्यात जेव्हा एखादी गोष्ट कुठली पण आपल्याला भेटत नाही ना तर त्याच्यापेक्षा काहीतरी चांगला प्लॅन आपल्यासाठी कुठेतरी केलेला आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं. जे गेलं ते माझं कधीच नव्हतं आणि जे माझं आहे ते फक्त माझंच राहील ह्याच्यावरच मी नेहमी कष्ट करेन.
हे नेहमी लक्षात ठेवा. जी वस्तू तुम्हाला नाही भेटलीये ती तुमच्यासाठी बनलेलीच नाहीये, हे ज्या दिवशी तुम्हाला कळतं ना, मग ती एखादी कुर्ती असू देत, की तुम्ही ज्वेलरच्या दुकानामध्ये गेल्यावर एखादी रिंग असू देत, की काहीही असू देत. म्हणजे इथे असलेले असे किती लोक आहेत, इथे असलेल्या किती लेडीज असतील की ज्यांना लग्नाच्या वेळेस एखाद्या मुलाने रिजेक्ट केलं असेल, त्या गोष्टीवरून त्या टायमाला रडल्या असतील. बट नाव आज तुमचं लग्न झाल्यावर तुम्हाला असं वाटते, अरे बरं झालं त्यांनी मला रिजेक्ट केलं, बिकॉज माझं तर फ्युचर त्यापेक्षा चांगलं होतं. हे माझ्यासोबत पण झालंय. इफ यू थिंक तुम्हाला वाटत असेल मला कोणी रिजेक्ट नाही केलं, नाही बस मला रिजेक्ट केलं, मला 4 मुलांनी रिजेक्ट केलं होतं आणि थँक्स फॉर हिम, कारण की त्यांच्यासाठी खरंच थँक की मी आज खुश आहे माझ्या लाईफ मध्ये, जिथे मी आहे तिथे मी खूप खुश आहे. म्हणून जी गोष्ट नाही भेटत आहे ना, ती गोष्ट सॅक्रिफाईस करायला तयार राहा. आणि जर तुम्हाला त्याग करायला आवडत नाहीये तर तुम्ही स्वतः कमवा ती गोष्ट तुम्हाला मिळवण्यासाठी. सिंपल फड्डा आहे. तुम्ही घरात राहतात, इथे चिडचिड, राग, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, रडणं बिडणं, ह्या जर कमी करायच्या असतील तर तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या कमाईने काहीतरी कमवावं आणि स्वतःच्या अपेक्षा. जर मी पूर्ण घराला खुश ठेवू शकते, माझं पूर्ण कुटुंब आहे, मी माझ्या कुटुंबाला जर पूर्ण खुश ठेवू शकते, तर मी माझ्या स्वतःला का नाही, मी माझ्या स्वतःच्या अपेक्षा का नाही. इथे अशा किती स्त्रिया आहेत की त्याच्यामध्ये किती छान छान क्वालिटीज आहेत, प्रत्येकीमध्ये खूप छान छान क्वालिटी आहे. मी इथे जर बघायला गेली, प्रत्येकामध्ये काही ना काही क्वालिटी आहे. तुम्ही घरी असतात, कुणाच्या हातचे इडली डोसे जास्त छान बनतात, तर इथे कुणी आहे कुणाच्या हातच्या पोळ्या जास्त सॉफ्ट बनतात, कुणी आहे कुणाच्या हातचं नॉनव्हेज खूप छान बनतंय. तर तुम्ही त्या गोष्टीवरून एक गोष्ट का नाही करत आहे की मी त्या गोष्टीच्या पण ऑर्डर घेऊन माझ्या स्वतःची कमाई करू शकते. ज्या गोष्टीत तुम्ही बेस्ट आहात आवाज येतोय? ओके. इथे ज्या पण गोष्टीत तुम्ही बेस्ट आहात, जी कला तुमच्या अंगात आहे, ती तुमचे कमाईचं साधन आहे. आपल्या कामात बिझी राहायचं, आपला पैसा आपण कमवायचा, राग, द्वेष, चिडचिड, कटकट, रडणं ह्या गोष्टींपासून दूर राहायचं. सिंपल फड्डा आहे. निसर्गात इतक्या गोष्टी बदलेल्या आहेत, खूप खूप बदलेल्या आहेत गोष्टी. जेव्हा मला टाइम भेटतो तेव्हा मी आसपासच्या लेडीज बघण्यापेक्षा निसर्गामधल्या त्या गोष्टी नेहमी बघत असते, ज्या गोष्टी बघून मला आनंद भेटतो. आय विल टू से की अशा व्यक्तींचं बोलणं ऐकायचं की ज्या व्यक्तींमुळे मी माझा कॉन्फिडन्स कमेल, त्यापेक्षा मी निसर्गामध्ये बनलेली ती एखादी चिमणी बघते, जी चिमणी खूप क्रिएटिव्हली तिचे घरट बनवण्यामध्ये बिझी असते. प्रत्येकाच्या इथे झाडावर पक्षी असतात, तुम्ही पक्ष्यांचं सौंदर्य बघा, त्या पक्षाचं काम बघा की तो पक्षी किती चांगल्या पद्धतीने त्याचं काम करत आहे. ह्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत. आणि मी शेवटी फक्त तेवढंच बोलणार आहे तुम्हाला, एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तुम्हाला, इथे चिडचिड कमी करण्यासाठी आपल्याला अपेक्षा पूर्ण आपण स्वतःच करायच्या असतात. इथे बसलेल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात कधी ना कधी, आता मी बोलली तेव्हा तर हा विषय आलाच असणार, प्रत्येकीच्या मनात आला असेल हा विषय की हो मी कुठेतरी अपेक्षा ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच माझ्यासोबत हे प्रॉब्लेम झालेले आहेत. त्याच्यामध्ये चूक कुणाची ना, तुमची ना त्या व्यक्तीची चूक असते, ती अपेक्षेची आणि ती डिपेंड कुणावर ठेवलेली आहे त्याची. तर साधं सोपं गणित आहे की ज्यांना कुणाला चांगला
ज्या कोणी शिक्षण केलेलं असतील, शिक्षणापासून आता दूर झालेले असतील, तुम्ही तुमच्या कॉलनीतले 4 मुलं घेऊन बसू शकतात. 4 मुलं घेऊन बसून, एक मिनिट, आय थिंक नेटवर्क इश्यू आहे. माझा आवाज ज्याच्यापर्यंत येत आहे प्लीज त्यांनी मला एकदा फक्त हातवर करून टाका की हो मॅम आवाज येत आहे. आवाज येत आहे प्रणाली ताई? आवाज येतोय? मध्ये मध्ये येतो पण मध्येच ब्रेक होऊन जातो. आता येतोय? आता येतोय. ओके. आणि मध्येच व्हिडिओ पॉज होऊन जातो. ओके ओके. आता परफेक्ट आहे? नाही आता परत गेला. ओके. काहीतरी नेट इश्यूच आहे बेबी. ओके. तर सिंपल आहे. आपल्या अपेक्षा आपण पूर्ण करायच्या. इथे बसून कोणाला तुम्हाला असं वाटतंय की पैसे कमवण्यासाठी घराच्या बाहेरच जावं लागतं? तुम्ही घरात बसून पण कमवू शकतात. मला माझ्या लाईफमध्ये माझं शिक्षण झालेलं असताना लग्नानंतर परमिशन नाही भेटली की तू बाहेर जाऊन जॉब नाही करायचा. मला नाही भेटली परमिशन, म्हणून मी त्या गोष्टीवर रडत नाही बसले, मी त्या गोष्टीवर चिडचिड नाही करत बसले. मी ह्या गोष्टीवर नेहमी थँक्स बोलते की थँक्यू मला बाहेर जॉब करायला परमिशन नाही भेटली. ह्याचं मी एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला देते, जे मी आता थोड्या वेळापूर्वी बोलली की तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी जर जात असतात तर लक्षात ठेवा त्यापेक्षा कुठल्या तरी चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी प्लॅन केलेल्या असतात. जर बेबी मला जॉब करायची परमिशन भेटली असती तर मी एक टीचर म्हणून जॉब केला असता एखाद्या स्कूलवर, आणि मला तिथे मोजूद 10 ते 12 टीचर्स असते आणि काही 100 ते 150 विद्यार्थी असते ज्यांनी म्हटलं असतं की मॅम तुम्ही खूप छान आहात, आणि माझी ओळख फक्त त्या शाळेमधल्या 10 ते 12 टीचर्स आणि 100 ते 200 विद्यार्थ्यांपर्यंतच असते. थँक गॉड मला जॉब करायची परमिशन नाही भेटली, कारण की मला ती परमिशन न भेटल्यामुळे मी आज सोशल मीडियावर आली आणि आज इथे माझे खूप फॉलोअर्स आहेत. म्हणून मी ही गोष्ट नेहमी सांगते की ज्या गोष्टी करायला नाही भेटत ना त्या गोष्टीसाठी रडायचं नसतं. रडतात त्या ज्या काही नाही करू शकत. आणि नाही आपण तसे नाहीच आहे की आपण काही करू नाही शकत. इथे बसलेली प्रत्येक स्त्री सांगते मला ना इंग्लिश स्पीकिंग, शेअर मार्केट ह्याच्यासाठी असे कॉल येतात. मला लेडीज म्हणतात मॅम पण आता आम्ही करू शकणार का? ही वेळ योग्य आहे का? आम्ही तर शिक्षणापासून खूप दूर गेलेलो आहे. जर तुम्हाला पैशांची गरज आहे ना तर ही गोष्ट आता तुमच्यापेक्षा जास्त कुणीच चांगलं करू शकत नाही. हा तर पहिला पॉइंट असतो. आणि दुसरा पॉइंट हा असतो की तुम्ही पुरणपोळी जर बनवू शकत आहात, अरे तर तुम्ही काहीही करू शकता. ट्रस्ट मी. तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना 3 टायमाला जर जेवण बनवून देत आहात, सकाळचा नाश्ता करून देत आहात, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण जर तुम्ही हे बनवू शकताय, आय मीन टू से की तुम्ही पूर्ण घर जर सांभाळू शकता तर तुम्ही कुठली गोष्ट का करू शकत नाही असं तुम्हाला वाटते? असं असतं की मी हे करू शकते आणि मी हे करू शकत नाही, ह्यातला जो खेळ असतो ना त्या खेळामध्ये आपल्या हातात असते की आपल्याला कुणाला जिंकवायचंय. 2 रोपटे लावले तुम्ही, एक जास्वंदीचं लावलं, एक गुलाबाचं लावलं, ठीक आहे? समजा जास्वंदीचं जे झाड आहे, जास्वंदीचं झाड म्हणजे मी हे करू नाही शकणार आणि गुलाबाचं झाड म्हणजे मी हे करू शकेल. जा बाई, पाणी घे तुझ्या हाताने स्वतः. हा, लाईट लावून देऊ तुला? एकच मिनिट, सॉरी. दोन झाडं जर तुम्ही लावले, जास्वंदीच्या झाडाला मी नाव दिलंय मी हे करू शकणार नाही, गुलाबाच्या झाडाला मी नाव दिलंय मी हे करू शकेल. आता तुमच्यावर डिपेंड आहे ना की तुम्ही कोणत्या झाडाला पाणी आणि खत पाणी द्यायचंय. जर तुम्ही जास्वंदीला जास्त खत पाणी दिलं तर जास्वंदच वाढेल, आणि तुम्ही गुलाबाला जास्त पाणी खत पाणी दिलंय
तर गुलाबच वाढेल. आपल्या मनामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक जे विचार असतात ना, ते बिलकुल असेच असतात. बिलकुल असेच. कसे माहितीये का, की मी हे करू शकते, मी हे करू नाही शकत. ह्यामध्ये जिंकतं कोण, की तुम्ही सर्वात जास्त प्राधान्य म्हणा किंवा महत्व म्हणा किंवा काय शब्द वापरता येईल, की तुम्ही सर्वात जास्त कशात गुंतलेले. काही लेडीज असतात ज्या सकाळी उठल्यावर फक्त विचार करतात की मी हे करूच नाही शकत. देन तुमचा पूर्ण दिवस बघा, की तुम्हाला तुमचा पूर्ण दिवस फक्त एवढंच सांगेल की मी हे करूच नाही शकत. पण जर का तुम्ही सकाळी उठल्यावर सांगितलं की मी हे करू शकते, ट्रस्ट मी तुम्ही ते करू शकताय. जसं रात्री झोपताना अलाराम लावताना तुम्ही 4 वाजेचा अलाराम लावाल आणि तुम्ही जर म्हणाल की मी उद्या सकाळी उठू नाही शकणार, मी उद्या सकाळी 4 वाजता उठू नाही शकणार, तर ट्रस्ट मी तुम्ही उठणारच नाही. पण रात्री झोपतानाच तुम्ही तुमच्या मनामध्ये जर ठरवलं की मी उठू शकेल 4 वाजता आणि मी हे करून दाखवेल, ट्रस्ट मी तुम्ही ते करून दाखवाल. एक सिंपल उदाहरण द्यायला झालं ना लेडीजचं, तर मी सांगते. तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत सकाळी 8 वाजता गावावरून आणि त्यांनी तुम्हाला सांगितलंय की त्यांना 10 वाजता कुठेतरी जायचंय, तर 8 वाजेशी स्वयंपाक तयार पाहिजे. बघा, लेडीज अशा असतात की ते पाहुणे 8 वाजता येणार आहेत ना, तर त्या पाहुण्यांसाठी तर सकाळी 5 वाजता उठून स्वयंपाकाला लागतील. भले त्या रोज सकाळी 9 वाजता उठणाऱ्या असल्या तरी पण, रोज सकाळी 9 वाजता तुम्ही उठणाऱ्या असल्या तरी पण तुम्ही पाहुणे येणार आहेत तर पाहुण्यांसाठी सकाळी 5 वाजता उठणार. पण तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जर काही करायचा विचार केला तर तुम्ही म्हणाल नाही, हे नाही होत. तुमच्या मनावर डिपेंड आहे की तुम्ही प्राधान्य स्वतःपेक्षा दुसऱ्याला जास्त देत असाल तर तुम्ही ते नाही करू शकणार. मी जर माझ्या एखाद्या फ्रेंडसाठी म्हणा किंवा मी माझ्या एखाद्या रिलेटिव्ह साठी म्हणा, मी जर सकाळी लवकर उठत आहे तर मी माझ्या स्वतःचा विचार करून का नाही लवकर उठत. खूप जणींचं आयुष्य ह्या गोष्टींमुळे जाते, कारण की ना ते ना फक्त विचार करण्यामध्ये जास्त वेळ घालतात. ओके, मी हे करेल, मी ते करेल, मी ते करेल. पण जेव्हा ऍक्च्युअली मध्ये त्या गोष्टी करण्याच्या वेळ येतात तेव्हा ते करत नाही. म्हणजे काही काही जण फक्त इमॅजिनेशनच्या एका लाईफ मध्ये जगतायत, एखाद्या स्वप्नाच्या दुनियेत आहे की ओके ठीक आहे ही लाईफ आहे आणि आपल्याला हे असं जगायचंय, तर त्या टायमाला तुम्ही त्या गोष्टी नाही करू शकत. पण जर तुम्ही ठरवलंय की करायचंच आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा ना, की तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. कारण की जेव्हा आपल्या मनामध्ये एखादी आयडिया येते, आपल्या मनात म्हणा की आपल्या डोक्यात म्हणा एखादी जेव्हा आयडिया येते की मी हे करू, जर ती तुम्ही कुणाला शेअरच नाही केली तर तुम्हाला रोकेल कोण? कुणीच नाही. तुमचंच मन तुम्हाला रोकेल बघ. कारण की तुम्हीच असा विचार कराल की अरे मी नाही करू शकणार, अरे मी नाही करू शकणार. आणि जेव्हा मी करू शकेल आणि करू नाही शकत ह्यामधल्या खेळामध्ये तुमच्या स्वतः तुम्हीच आहात की तुम्हाला कुणाला जिंकवायचंय. मी करू शकेल की मी करू नाही शकणार. इथे बसून जर तुम्हाला असं वाटत असेल की मॅम तुम्ही एवढ्या सांगतायत, तुम्हाला कधीच राग नाही येत का? ऑफकोर्स जेव्हा मी फेसबुकवर सेशन देते, मी खूप चांगले मोटिवेशनल सेशन देते आणि त्याच्या खाली जर का कोणी बॅड कमेंट टाकली, ऑफकोर्स मी चिडते, नक्कीच मी चिडते. मी का नाही चिडावं, मी चिडते. पण ते चिडणं इथपर्यंत डेंजर नसते की मी त्याची काहीतरी एक रिॲक्शन फेसबुकवर टाकून देऊ. नो वे. मी त्या लोकांच्या नजरेमध्ये का खराब होऊ जे लोक मला चांगले समजतायत एका मूर्ख व्यक्तीच्या कमेंट्समुळे. जर तुम्हाला वाटत असेल की ह्यांना तर कोणीच बोलत असेल, ऑफकोर्स मला पण नावं ठेवतात, ऑफकोर्स मला पण बॅड कमेंट्स येतात, पण माझा फोकस आहे चांगल्या कमेंट्सकडे, माझा फोकस आहे चांगल्या व्यक्तींकडे. तर मग मी ठरवते ना मला व्हॅल्यू कोणत्या गोष्टीला द्यायचंय, चांगल्या की वाईट. आणि ज्या दिवशी मी चांगल्या गोष्टींना जास्त महत्व देत आहे तर मला टाइमच भेटत नाहीये कुठल्या वाईट गोष्टींकडे बघायला. आमच्या अकॅडमीमध्ये माझ्या असिस्टंटचं रोजचं काम असते की जे फेसबुकचं सेशन मी दिलेलं आहे त्याच्या खाली कुठल्या कमेंट्स चांगल्या आल्या आहेत, कुठल्या कमेंट्स वाईट आलेल्या आहेत ते बघण्याचा. कारण की मी जर तिथे गुंतली आणि मी त्या कमेंट्स वाचल्या तर बेबी मी पुढच्या वेळेस ते करायला घाबरेल.
आणि मला तिथे थांबायचं नाहीये, कुणाच्या चुकीच्या व्यक्तीमुळे बोलल्याला घाबरायचं नाहीये. ह्या सिंपल गोष्टी असतात, ह्या खूप सिंपल आहे. बघा, एखादी व्यक्ती तुम्हाला लग्नामध्ये कुठेतरी भेटली, तर एक व्यक्ती आहे की ती व्यक्ती नेहमी हसत आहे, एकदम फ्रेश आहे, एकदम आनंदी आहे, तर तुम्हाला ती व्यक्ती नेहमी आवडते. आणि त्याच जागी एखादी व्यक्ती चिडचिड करणारी आहे, रागीट आहे, खूप संताप करणारी आहे, तर तिथे ती व्यक्ती आपल्याला आवडत नाही. म्हणजे राग हा माणसाचा शत्रू आहे. मी नेहमी सांगते, माझ्या फेसबुक सेशनला पण सांगितलेलं आहे. म्हणजे मी म्हणेल, माझ्या आयुष्यामध्ये मला जर कोणी म्हटलं ना, ए शीतल एखादा सुविचार सांग चांगला, माझा सुविचार हाच असतो, राग हा माणसाचा शत्रू आहे, पण तो योग्य वेळी येणं गरजेचंच आहे, हे लक्षात ठेवा. आणि मला राग जर येईल तर तो माझ्या स्वतःवरच येतो. ज्या दिवशी मी माझा हा विचार करेल की मी हे नाही करू शकत आहे, जसं की मी आज सगळ्यांना कमेंट केलेलं होतं की मला हे सेशन द्यायचंच आहे, आणि आज जर मी बोलली असती की अरे माझा आवाज खराब आहे, माझी तब्येत खराब आहे, तर मी हे सेशन नाही देणार, आणि संध्याकाळपर्यंत मला अरे यार मी तर ते देऊ शकली असती, तर तेव्हा मी माझ्या स्वतःचाच राग केला असता. तर तुम्ही करू शकतात. आज सकाळी उठल्यावर अकॅडमी मधल्या सगळ्यांना वाटलं होतं की आज शीतल काहीच काम नाही करू शकणार. मी आज सकाळी फेसबुकला पण सेशन दिलंय, मी आज ह्या सेशनला पण बसलेली आहे. तर आपल्या याच्यामध्ये असं असते की जेव्हा मला सगळे बोलले की नाही नाही मॅम तुम्ही आज आराम करा, तुम्ही आज टेन्शन नका घेऊ, तुम्ही आज, नाही मी ते करेल, मला ते करायचं आहे. कारण की मी खतपाणीच दिलं नाही ना माझ्या त्या विचाराला की मी करू नाही शकणार म्हणून जिथे कुठे तुम्हाला असं वाटत असेल की ह्या गोष्टी मला करायला जमत नाहीये, तर त्या गोष्टींना तुम्हीच खतपाणी नेहमी देत असतात. ते खतपाणी देणं थांबवायचं चुकीच्या गोष्टींसाठी, आणि मी करू शकते हा विचार ज्या दिवशी करतायत त्या दिवशी तुमची लाईफ एकदम सॉलिड लाईफ म्हणून तुम्ही जगायला सुरुवात करता, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला खूप राग येतो का, तुमची खूप चिडचिड होते का, तुम्हाला खूप पटकन रडू येतं का, या सगळ्या गोष्टींचे उत्तर खूप सोपे आहेत. तुम्ही दुसऱ्यांकडनं जास्त अपेक्षा ठेवत असाल तर तुमची चिडचिड होईल, अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर. म्हणून स्वतःकडनं अपेक्षा ठेवायच्या, स्वतः पूर्ण करायच्या. सिंपल आहे. आपल्या कामामध्ये भरपूर गुंतायचं, इतकं बिझी राहायचं आपल्या स्वतःच्या कामांमध्ये की तुम्हाला टाइमच नाही भेटला पाहिजे दुसऱ्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचा. लोक सगळीकडनं बोलणारे हे आपल्याला माहिती असते, आणि त्या गोष्टी आपल्यावर खूप असर करत असतात, खूप जास्त. आणि ज्यांचा फोकस लोकांच्या बोलण्याकडे जास्त असतो अशा लेडीज खूप पटकन रडतात. अशांचं काय होतं की ते बाहेरच्या दुनियेचा इतका विचार करत राहतात की ते स्वतःच्या घरामध्ये चिडचिड करत असतात. सो फरकच नाही पडत आहे. हे माझं शरीर आहे, मी स्वतः स्वयंपाक तयार करते, मी स्वतः माझ्या नाकाने श्वास घेते, मी स्वतः माझ्या तोंडाने पाणी पिते. थोडक्यात या पूर्ण शरीराची जबाबदारी कोण उचलते? मी स्वतः. तर मला नाव पण कोण ठेवेल? फक्त मी स्वतःच. बाकीचे ठेवतील तर मला फरकच नाही पडत आहे, कारण की ते माझ्या शरीरासाठी किंवा माझ्या कुठल्या गोष्टीसाठी काहीच करत नाहीये. तर मग मी लक्षच का देऊ दुसऱ्याच्या बोलण्याकडे? आपले विचार आपण स्वतः बनवतो. आणि इथे बसून मी तुम्हाला पुन्हा हीच गोष्ट सांगेल की प्रत्येकीमध्ये काही ना काही कला आहे, काहीतरी छान बनवण्याची, काहीतरी छान करण्याची. अशा किती स्त्रिया असतात की त्या भले दुसरं काही जमणार नाही, पण ते लहान मुलं खूप छान सांभाळतात. तर मी सांगेल की अशांनी पाळणाघर चालू करायचं, अशा लेडीजसाठी ज्या लेडीज जॉबला जातात त्यांचे मुलं सांभाळायला. ट्रस्ट मी, तुमच्याकडे 2 पण मुलं तुम्ही सांभाळत असल्या तरी डोळे झाकून तुम्ही महिन्याचे 5,000 कमवू शकतात. म्हणून मला जर तुम्ही विचारलं, उद्या हेच सेशन आहे, बाय द वे उद्या आपलं लाईव्ह सेशन आहे, दुपारी 3 वाजताच हे सेशन राहणार आहे की तुम्ही घरात बसून रोजगार उपलब्धी कशी करू शकतात. एज्युकेटेड किंवा ज्याचं शिक्षण कमी झालेलं आहे, काहीही झालेलं असेल, त्यांच्या सगळ्यांसाठी हे एक चान्सच आहे उद्याचं सेशन, की तुम्हाला घर बसल्या तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीने पैसे कमवू शकतात.
त्यावरचं सेशन आहे. भरपूर आयडियाज मिळतील. उद्याचं सेशन सगळ्यांनी अटेंड करा. आणि आय थिंक की तुम्हाला सगळ्यांना उत्तर भेटलं आहे आजचं ह्या गोष्टीचं, की तुम्हाला खूप राग येतो का, तुमची खूप चिडचिड होते का, आणि तुमचा खूप संताप होतो का, तुम्हाला खूप लवकर रडू येते का, ह्याचं इथे बसलेल्या प्रत्येकीला उत्तर भेटलंय. जेव्हा तुम्ही समोरच्याकडनं अपेक्षा करतात तेव्हा तुम्ही नाराज होतात, अपेक्षा पूर्ण नाही झाली की. म्हणून आपल्या अपेक्षा आपण आपल्या स्वतःकडेच ठेवायच्या आणि स्वतःच पूर्ण करायच्या. इफ एनी केस जर समोरच्याकडनं अपेक्षा करत आहात तर एक सत्यता नेहमी स्वीकारा. समोरची व्यक्ती अंतर्यामी नाहीये की त्याच्या मनात ऑटोमॅटिकली कळेल की तुम्ही काय डिमांड करत आहात. तर समोरच्याकडनं डिमांड करताना ती डिमांड त्या व्यक्तीच्या समोर मांडा. नाही पूर्ण झाली देन एन्जॉय, तुम्ही जेही भांडाल, ट्रस्ट मी. पण समोरच्या व्यक्तीकडनं अपेक्षा ठेवताना त्या व्यक्तीकडनं ऍटलिस्ट ही अपेक्षा तरी नका ठेवू की त्या व्यक्तीने माझ्या मनातलं ओळखावं. प्लीज ही अपेक्षा कोणीच समोरच्या व्यक्तीकडनं नाही करायची. तुमचा नवरा असू देत की आई वडील असू देत. माझ्या मनातलं मी न सांगता समोरच्यानी ओळखावं. इट पॉसिबल आहे. तुम्ही ट्राय करून बघा तुमच्या पार्टनरच्या मनातलं न त्यांनी सांगता ओळखण्याचा. खूप अवघड टास्क आहे हा आणि इट पॉसिबल आहे. अशक्य गोष्टी कुठल्या असतात माहिती तुम्हाला? अशक्य गोष्टी असतात पाऊस पडताना त्याला रोखणं, ऊन पडताना रोखणं, थंडी असताना त्या थंडीला रोखणं, प्लस समोरच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखणं. ही ह्या 3 मधली एक प्लस चौथी गोष्ट आहे. जसं आपण कुणाच्याच मनातलं ओळखू शकत नाही तसं कुणीही आपल्या मनातलं ओळखू शकत नाही. आपण एकमेव साधन आहोत आपल्या स्वतःच्या मनातलं ओळखण्याचा. आणि आपणच जेव्हा आपल्या मनातलं ओळखून आपल्या अपेक्षा आपल्याकडनं ठेवत असतो त्या वेळेसच तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमची चिडचिड, राग, बीक सगळ्या गोष्टी कमी होतात. सिंपल फंडा आहे. तुम्हाला राग, चिडचिड, संताप, लोक काय म्हणतील वगैरे ह्या सगळ्या गोष्टींपासून जर दूर राहायचं असेल, बिझी राहा, स्वतःचा पैसा स्वतः कमवा. कुठलंच काम छोटं किंवा मोठं कधीच नसतं. इथे असलेल्या प्रत्येक स्त्रीसाठी हे खूप चांगली गोष्ट मी सांगेल. कुठलंच काम छोटं किंवा मोठं नाही आहे, हे सगळ्यांनी लक्षात धरून चला. मी माझ्या आयुष्यामध्ये कमवलेली माझी सर्वात पहिली सॅलरी होती पूर्ण महिनाभराची 190 रुपये. 30 दिवसांची कमाई 190 रुपये. ही आमची पहिली कमाई होती आयडियलिस्टिक अकॅडमीकडनं आम्ही केलेली. म्हणून आम्ही हार नाही मानली, आम्ही चिडचिडे. इतकं छान वाटलं होतं की आपण एवढं करू शकलो, आज आम्ही इथे पोहोचलो आहोत. ह्याच गोष्टीकडे फोकस करून की आम्हाला हे करायचंय, आम्हाला हे करायचंच आहे आणि आम्ही ते केलं. त्या गोष्टीचा आनंद इतका छान आहे की आम्हाला आता फरक नाही पडत आहे. जेव्हा आम्हाला लोक हसले होते, अरे 199 रुपये, जे हसले होते, आता आम्हाला त्यांना प्रत्युत्तर द्यायला पण टाइम नाहीये. ही खूप छान गोष्ट आहे माहितीये. ही खूप छान गोष्ट असते. जेव्हा तुम्ही सक्सेस होतात ना तेव्हा तुम्ही सोडून देतात ही गोष्ट की मला कोणी नावं ठेवलेले. म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या मॅच्युरिटीवर पोहोचतात ना तेव्हा बदला घेणं वगैरे ह्या गोष्टी काहीच नसतात. म्हणून स्वतःच्या कामात बिझी राहा. स्वतःचा पैसा स्वतः कमवायला शिका. नेहमी लक्षात ठेवा, सुरुवात ही नेहमी छोट्यापासूनच होत असते आणि नेहमी छोट्यापासून झालेली सुरुवात खूप मोठ्यापर्यंत आणि खूप चांगल्यापर्यंत जात असते. हे प्रत्येकीने समजायला शिका. आणि आजचं जे सेशन आहे ते सेशन मी पुन्हा हेच सांगेल, तुम्हाला राग, चिडचिड जर होत असेल याचं एकमेव कारण आहे की तुम्ही तुमचा स्वतःचा टाइम योग्य ठिकाणी घालवत नाही आहात. स्वतःवर काम करा, स्वतःला बदलवा आणि स्वतःच्या अपेक्षा स्वतःकडनंच ठेवा. सिंपल आहे. ज्या दिवशी तुम्ही ह्या गोष्टी कराल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये चिडचिड, राग ह्या गोष्टींसाठी बिलकुल टाइम नाही भेटत. आय मीन असं असतं ना की ठीक आहे, ये भी ठीक आहे. जेव्हा आपण असं म्हणतो ना ठीक आहे चला हे पण ठीक आहे, आपण असं म्हणायला शिकून जातो. सो सेशन कसं वाटलं, ज्या ग्रुपवर तुम्ही ऍक्टिव्ह आहात त्या ग्रुपवर कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला सेशन कसं वाटलं. उद्या दुपारी पुन्हा 3 वाजता सेशन असणार आहे त्या लेडीजसाठी ज्या लेडीजला रोजगार उपलब्धीसाठी मार्गदर्शन हवं असेल, की त्यांना आयडियाज हव्यात की मॅम आम्हाला करायचंय पण आम्हाला कळत नाहीये की सुरुवात कुठून करू. तर ती सुरुवात तुम्हाला उद्यापासून
ते उद्याच्या सेशन मध्ये नक्की भेटेल. आणि सेशन कसं वाटलं हे तुम्ही ज्या ग्रुपवर ऍक्टिव्ह आहात त्या ग्रुपवर नक्की कमेंट्स करून सांगा. ओके, बाय, हॅव अ नाईस डे.